कळव्यामध्ये आपण दररोज पाहतोय मोठमोठ्या रॅल्या निघतायत, बॅनर, पोस्टर, साऊंड स्पीकर जोर जोरात वाजत आहेत आणि कार्यकर्ते तर रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांनी करावंच लागणार आहे, कारण की ह्यावेळी कळव्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा तसंच आहे. बहुतेक ठिकाणी नवीन नवीन उमेदवार उभे आहेत आणि जुने उमेदवार त्या नवीन उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण आपण तर कळव्याचे जुनेच मतदार आहोत. मग आपल्याला ह्यावेळी नवीन वोटिंग सिस्टीम आलेली आहे. बहुतेक कळव्याकरांना कन्फ्युजन होत असेल की आता अ ब क ड किंवा ए बी सी डी या वोटिंग सिस्टीम मध्ये वोट कसं करायचं. तर कन्फ्युजन कमी करण्यासाठी फक्त 4चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे 4 मशीन, 4 रंग आणि 4 उमेदवार. तुम्हाला कुठल्याही 4 उमेदवाराला निवडून द्यायचं आहे 4 वेळा वेगवेगळ्या रंगाच्या मशीनवर वोट देऊन, म्हणजे बटन प्रेस करून. त्याच्यामुळे ते जे उमेदवार असतील ते गरजेचं नाही की तुम्ही एका पक्षाचेच निवडू शकता. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही वेगवेगळ्या मशीनवर बटन दाबून निवडून आणू शकता. फक्त जरी आपण जुने मतदार असू, पण आपल्याला कळव्याचा नवीन विकास करायचा आहे. त्याच्यामुळे अशाच कळव्याच्या नगरसेवकाला निवडून आणा, जो खरोखरच आपल्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी करेल आणि आपल्या घनकचराचा वास कमी करेल आणि ज्याच्या मनामध्ये खरोखरच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा कळव्यासाठी ध्यास असेल आणि तो जो आपल्या कळव्याचा विकास करेल, अशाच आपल्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणा. आणि आता मला कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या कुठल्या कळव्याच्या उमेदवाराला वोट देणार आहात.